लोणी व्यंकनाथ येथील आनंदी अनिल कांडेकर आणि वीरा प्रवीण कांडेकर या दोन चिमुरड्यांना उपचारासाठी वेळेत रुग्णवाहिका न दिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले। याच्या निषेधार्थ सोमवारी श्रीगोंद्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत मुळे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शैला डांगे यांना निलंबित न केल्यास 5 ऑगस्ट रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालय, पोलीस ठाणे आणि पंचायत समितीला टाळे ठोकण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। संत शेख महमद महाराज मंदिरापासून निघालेल्या मोर्चाची सांगता तहसील कार्यालयासमोर सभेत झाली। यानंतर पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, तहसीलदार सचिन डोंगरे आणि गटविकास अधिकारी राणी फराटे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी बोलताना माजी आमदार राहुल जगताप म्हणाले की डॉक्टर डांगे यांना पुढे करून आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल करण्यात आलेत। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दबावाखाली न येता निपक्षपणे काम करावं, आम्ही चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू। तसंच बाळासाहेब नहाटा यांनी हे प्रकरण दडपण्यासाठी आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत ते तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे। यावेळी राजेंद्र मस्के, अनिल ठवाळ, टिळक भोस, स्मितल बाबळे, हरिदास शिर्के, राजेंद्र निळकंठ नागवडे, अरविंद कापसे, सुनीता दरवडे, छाया भोसले, डॉक्टर विजय मकासरे, कांतीलाल कोकाटे आदींनी मनोगते व्यक्त केली। लहान चिमुरड्यांचा, निष्पाप लहान लेकरांचा जीव गेला, तो जीव जाण्यास सर्वथा डॉक्टर प्रशांत मुळे आणि डॉक्टर शैला डांगे हे दोन डॉक्टर कारणीभूत आहेत। जर या लहान लेकरांना वेळेमध्ये ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली असती तर या लहान लेकरांचा जीव वाचला असता। आणि म्हणून लोणी ग्रामस्थांनी आंदोलन केलं। ग्रामस्थांनी तिथल्या सरकारी दवाखान्याला कुलूप लावलं होतं। ही कृती ग्रामस्थांची अतिशय योग्य आहे, कारण लोकशाहीमध्ये जर निरपराध लोकांचे जीव जात असतील तर लोक रस्त्यावर उतरतात, आंदोलन करतात। हा लोकशाहीमधला संविधानाने दिलेला सर्वोच्च अधिकार आहे, तो अधिकार कुणी हिरावून घेऊ शकत नाही। लोकांनी आंदोलन केलं म्हणून जे डॉक्टर दोषी आहेत त्या दोन दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे घेऊन ठेंगे यांनी जाणीवपूर्वक आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। आम्ही कसल्याही अश्लील शब्दाचा वापर केलेला नाही, सरकारी कामात अडथळा आणलेला नाही, कुणाशी आरवाच्या अथवा चुकीच्या भाषेमध्ये बोललेलो नाहीत। तिथं स्वतः तहसीलदार, BDO, DYSP, PI आणि 2 डांगे मॅडम आणि दुसऱ्या जिल्ह्याच्या उपजिल्हा आरोग्य अधिकारी मांडगे मॅडम हे सगळे उपस्थित होते। यांच्या समोर आमची चर्चा झाली, मात्र तरी देखील डॉक्टर शैला डांगे मॅडम यांनी आमच्यावरती खोटी फिर्याद दिली। आम्ही त्यांना अश्लील शिवीगाळ केल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे। ही एक शिवीगाळ आम्ही केलेली नाही। आंदोलकात तडपण्याचा, आंदोलकांवर प्रेशर टाकण्याचा आणि ज्यांनी खरोखर गुन्हा केला आहे, खरं तर डॉक्टर प्रशांत मुळे आणि डॉक्टर शैला डांगे यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही मागणी ग्रामस्थांची होती। तीच मागणी आमची आहे। आणि अहिल्यानगर दक्षिणचे खासदार डॉक्टर निलेश लंके यांनी सुद्धा काल श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे PI यांना भेटून लेखी पत्र दिलेलं आहे। पण दुर्दैवाची गोष्ट अशी की खासदारांनी दिलेल्या पत्राला सुद्धा ठेंगे यांनी पोहोच म्हणून शिक्का मारून दिलेला नाही। ही त्यांची आरेरावी आहे। श्रीगोंदा तालुक्यामध्ये खुलेआम 2 नंबरचे धंदे चालले, दारू, गांजा, मटका, गुटखा, वेश्या व्यवसाय याचे हजारो लाखो रुपयांचे हप्ते दर आठवड्याला हा ठेंगे नावाचा अधिकारी गोळा करतो। याने इथल्या स्थानिक आमदाराला पैसे देऊन इथं पोस्टिंग घेतलेली आहे। तर एका तालुक्यात 2 वेळा पोस्टिंग करता येत नाही, तरी सुद्धा बेलवंडीनंतर हा ठेंगे श्रीगोंद्यामध्ये आला आणि यांनी इथं येऊन गोरगरिबांवरती, कष्टकऱ्यांवरती अन्याय करायचं काम चालू केलंय। पोलीस स्टेशनचं गेट बंद आहे, पोलीस स्टेशनमधल्या खुर्च्या काढून टाकल्यात आणि सामान्य कार्यकर्त्यांना आरोपींसारखी वागणूक देतो। याची ही हुकुमशाही, दडपशाही आम्ही श्रीगोंदा तालुक्यामध्ये खपून घेणार नाही। डॉक्टर डांगेने आमच्यावर चुकीचा गुन्हा दाखल केलाय। 15 निरपराध लोकांची सुद्धा नावं त्या गुन्ह्यामध्ये टाकलेली आहेत। या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि हा गुन्हा तात्काळ माघार घेतला पाहिजे। यासाठी श्रीगोंद्यातले सर्व पक्षीय नेते माननीय राजूदादा नागवडे, राहुलदादा जगताप, राजेंद्र आबा मस्के, बाळासाहेब नहाटा, हरिदास आबा शिर्के असे सगळे नेते, मनोहरदादा पोटे असे सगळे नेते श्रीगोंदा तालुक्यातले आज एकवटले होते। संजय ठेंगेच्या हुकुमशाही विरुद्ध श्रीगोंदा तालुक्यातल्या जनतेने आता एल्गार पुकारलेला आहे आणि निश्चितपणानं तहसील कार्यालय असेल, पोलीस प्रशासन असेल, पंचायत समिती असेल अथवा इतर कार्यालय असतील, या सगळ्या कार्यालयांमधला कारभार सरळ झाला पाहिजे। ज्या 2 निरपराध लेकरांचा जीव या 2 डॉक्टरांमुळे गेलेला आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि लोणी व्यंकनाथमध्ये ज्या निरपराध कार्यकर्त्यांवरती खोटे नाटे गुन्हे दाखल केलेत प्रशासनाने, या संजय ठेंगेच्या सांगण्यावरून ते गुन्हे माघार घेतले पाहिजेत अशी आमची मागणी। तहसीलदारांनी सांगितलं आम्ही या संदर्भामध्ये वरिष्ठ कार्यालयाला आजच्या आंदोलनाचा सगळा अहवाल देऊ। आम्ही लेखी निवेदन कालही दिलं होतं, आजही त्यांना दिलेलं आहे
आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही लिखित स्वरूपात दिलेल्या आहेत. BDO आणि फराटे मॅडम आल्या होत्या, त्यांनी सांगितलं की मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या 2 डॉक्टरच्या चुकांच्या संदर्भामध्ये पुढील कारवाई करण्यासाठी अहवाल पाठवते. जर 5 तारखेपर्यंत या दोन्ही डॉक्टरांवर कारवाई झाली नाही तर मग मात्र श्रीगोंदा तालुक्यातलं तहसील कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल अथवा पंचायत समिती असेल, हे 3ही कार्यालयांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोक येतील आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करतील. आणि जोपर्यंत डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत यातला एकही कार्यालय उघडू देणार नाही, असा निर्णय आज श्रीगोंदा तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी घेतलेला आहे. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.